आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे फक्त एक सण नाहीये बरं का. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातली 11वी तिथी म्हणजे आषाढी एकादशी. याच एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला जागे होतात. म्हणूनच हा दिवस भक्ती, संयम आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो. पण आषाढी एकादशीचं महत्त्व फक्त एवढंच नाहीये बरं का. महाराष्ट्रासाठी तर आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तीचा एक मोठा उत्सवच. महाराष्ट्रात आषाढी एकादशी म्हटलं की सगळ्यात आठवते ती पंढरपूरची वारी. वारीमध्ये वारकरी अभंग म्हणत, भजन कीर्तन करत आणि विठ्ठल नामांचा गजर करत पंढरीच्या दिशेने चालत जातात. कोणी टाळ वाजवत असतं, कोणी मृदुंग वाजवत असतं, तर कोणी दिंडीत नाचत गात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेलं असतं. पाऊस असो, ऊन असो किंवा थकवा असो, वारकऱ्यांच्या पावलांना मात्र एकच ओढ असते, माझ्या विठुरायाच्या दर्शनाची. वारी म्हणजे फक्त पंढरपूरपर्यंत चालत जाणं नाही. वारी म्हणजे विठ्ठलाच्या नामात स्वतःला विसरून जाणं. वारी म्हणजे भक्ती, वारी म्हणजे श्रद्धा, वारी म्हणजे एकता आणि वारी म्हणजे हजारो लोकांचा एकच विश्वास, विठ्ठल विठ्ठल. वारी म्हणजे फक्त पंढरपुरापर्यंतचाच प्रवास नाही. वारी म्हणजे भक्तीचा प्रवास, वारी म्हणजे एकतेचा प्रवास, वारी म्हणजे मन शुद्ध करण्याचा प्रवास आणि वारी म्हणजे आपल्या विठ्ठलाशी जोडलेलं एक अतूट नातं. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, देवाचं नामस्मरण करतात, पूजा करतात आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करतात. उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही, तर मनातील वाईट विचारांपासून दूर राहणं, स्वतःवर संयम ठेवणं आणि देवाच्या नामस्मरणात मन रमवणं. हेच तर आषाढी एकादशीचं खरं आध्यात्मिक महत्त्व आहे. सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.